पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी गेल्या 27 वर्षांपासून स्वर्गीय धनराज नहार स्मृती व्याख्यानमाला तसेच शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या व्याख्यानमालेत डॉक्टर गिरीश जकोडिया यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे उपभोग शून्य स्वामी छत्रपती शिवाजी महाराज त्यांची राज्यकारभार पद्धती, शेतीविषयक धोरणे, गनिमी कावा, युद्ध नीती, निष्ठा आणि समर्पण, स्त्रियांप्रती आदरभाव अशा अनेक गुणांवर प्रकाश टाकला। या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध उद्योगपती तथा माजी सभागृह नेते प्रकाश शेठ धारीवाल, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबूराव पासारणे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांचे तसेच उपक्रमाचे कौतुक केले। तसेच भविष्यात देखील असे कार्यक्रम शिरूर शहरात होत राहो अशा शुभेच्छा दिल्या। शिवजयंती तर 400-500 वर्षापासून मनवतो, पण शिरूर शहरामध्ये रवींद्रजी धनक आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खूप चांगली प्रथा गेली 40 वर्ष शिवजयंतीच्या निमित्ताने वेगवेगळे असे उपक्रम ठेवतात। आणि आदरणीय आमचे काकाजी धनजी काकाजी नहार यांचं निधन झाल्यापासून गेली 27 वर्ष हे 27 वर्ष आहे की त्यांना शिवजयंती आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त व्याख्यानमालेचं त्यांनी खूप चांगलं असं आयोजन या निमित्ताने होतं। शिरूर शहराला एक वेगवेगळे व्याख्यान इथे होतं, त्याच्यामुळे शिरूर शहराला वेगवेगळे लोकांचे विचार ऐकायला मिळतात आणि त्या विचारामधनं आपण आपल्या आयुष्यामध्ये थोड्याफार प्रमाणात जरी काही बदल केला तरी आपलं जीवन हे सार्थक झालं असं वाटतं। आणि ही प्रथा खरंच खूप चांगली आहे। कुठलाही नाही तर कुठली संस्था म्हणू किंवा कुठली व्याख्यानमाला म्हणू आपण चालू केली 2-5-10 वर्ष झाली की थोडंसं हळूहळू वातावरण कमी होतं, पण धनकजी आणि सगळेच त्यांचे सहकारी यांच्यामुळे इथं कुठलंही राजकारण नाही, काही नाही, फक्त हे चांगलं काम करायचं, लोकांना चांगलं व्याख्यानाचं प्रभुत्व इथं होण्यासाठी चांगलं असं कार्य धनजी काकाच्या स्मृतीनिमित्त 27 वर्ष ते अहोरात्र सगळेच जण मेहनत घेऊन खूप चांगल्या प्रकारे 5 ते 6 दिवसाचा असा कार्यक्रम व्याख्यानमालेचा असतो। आणि त्यामुळे शिरूर शहराला एक चांगली अशी एक प्रथा आपल्याकडे लागली आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक इथं बोलवतात। शिवजयंतीचं पण व्याख्यान असतात आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या टॉपिक्सवर असे इथं व्याख्यानं होतात। त्याच्यामुळे याचा शिरूर शहराला नक्कीच आनंद आहे। यांचं पुढील काम असंच शतवर्षी वर्ष चालू अशी प्रभू रामलिंगांनी प्रार्थना करतो। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात 21 शतक त्याच त्याबद्दल जे आपण व्याख्यान दिले, तर आपण एक काय संदेश देऊ इच्छिता आजच्या 21व्या शतकातल्या लोकांना? संदेश म्हणण्यापेक्षा मी एक विचार जो मांडला की शिवरायांची कार्यपद्धती तिचा अभ्यास केला पाहिजे आणि ती कार्यपद्धती आपण आचरणामध्ये आणली पाहिजे। म्हणजे फक्त शिवजयंती आनंदासाठी साजरी करणं पुरेसे नाही, ती केलीच पाहिजे, पण त्या सोबतीने तो विचार पुढे न्यायला पाहिजे। प्रतिनिधी फैजल पठाण, NTV न्यूज मराठी, शिरूर, पुणे।